त्या क्षेत्रामध्ये तर उलटं होतं. आम्ही निरंतर पारमार्थिक वस्त्रांमध्ये आहोत, आम्ही निरंतर पारमार्थिक चर्चा करतो. त्यामुळे लोक येऊन आम्हाला लगेच बुवा करतात, आमचे पाय धरतात. आणि अशा वेळेला मी फक्त माझ्या आतमधल्या चित्तवृत्तींचं अवलोकन करतो, की आपण कसे आहोत बाळा. फक्त हे आहेत म्हणून लोक आपले पाय धरतात ना. मग त्याचा अहंकार होता कामा नये. कसं आहे, न्यूनगंड हा लौकिक जीवनामध्ये एक त्रास आहे. अनेक लोकांना इतका न्यूनगंड असतो, की त्या न्यूनगंडामुळं ते बऱ्याचदा कुठलीच कृती करू शकत नाहीत. मला जमणार नाही, हे नाही, ते नाही. पण परमार्थामध्ये ना, हा न्यूनगंड येणं ही भगवंताची फार मोठी कृपा आहे. कारण अहंकाराचा वारा ज्याला लागतो ना, त्या अहंकाराच्या वाऱ्याने भली मोठे पांडित्याचे शिखर उन्मळून पडतात खाली. पण मला नाही हो खरंच काही येत, किंवा मी खरंच काही नाहीये. मी पारमार्थिक नाहीये. किंबहुना उद्या जर सिद्ध करायची वेळ आली, तर हेच सांगावं, देवा माझ्या इतका नालायक खरंच कोणी नाही रे, पण बघ ना ही लोकं मला मोठं म्हणतायत. बरोबर. ही दीनता जी असते ना, ती रामाच्या जवळ जायला उपयोगाची ठरते. रादर दॅन यू प्रूव्हिंग दॅट आय एम स्पिरिच्युअल, आय एम गुड. हा भाव तुमच्या व्यावसायिक जीवनात ठीक आहे, पण परमार्थिक जीवनात ही बाध्यता.